आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 25 जुलै 2026 रोजी होणार असून या सोहळ्यासाठी ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर तसेच अन्य संतांच्या पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. या कालावधीत वारकरी भाविकांना पालखी मार्ग, पालखी तळ, विसावा आणि रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पाणी, आरोग्य, सुरक्षा, स्वच्छता या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे अशा सूचना विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अप्पर आयुक्त तुषार ठोंबरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, प्रांताधिकारी सचिन इथापे, विजया पांगरकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभिजित औटी, कार्यकारी अभियंता अमित निमकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, योगेश डोके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, तहसीलदार सचिन लंगुटे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी विभागीय आयुक्त शीतल तेली उगले म्हणाल्या, पालखी मार्गावरून पालखी तळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची वारीपूर्वी दुरुस्ती करावी. पालखी तळावर आवश्यक ठिकाणी मुर्मीकरण, स्वच्छता, मुबलक पाणी पुरवठा, वीज, आरोग्य सुविधा देण्यात याव्यात. नातेपुते येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळाच्या वाढीव जागेबाबत तात्काळ कार्यवाही करावी. श्री संत सोपान काका पालखी सोहळ्यासाठी नव्याने उपलब्ध करून देण्यात आलेल्या भंडी शेगाव येथील पालखी तळावरील जलसंपदा विभागाच्या जुन्या इमारतीबाबत आवश्यक ती कार्यवाही करून 30 जूनपर्यंत जुन्या इमारती पाडून त्या ठिकाणी सपाटीकरण व मुर्मीकरण करून पालखी तळ स्वच्छ व सुयोग्य करावा. पालखी तळांवर कायमस्वरूपी सुविधा देण्याबाबत पालखी सोहळा प्रमुखांशी चर्चा करून नियोजन करावे. वारी कालावधीत वैद्यकीय सुविधेबरोबर तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी. 65 एकर येथे प्रशासनाकडून दिंड्यांना जागा उपलब्ध करून देण्यात येते. दिवसेंदिवस दिंड्यांची संख्या वाढत असल्याने जागा अपुरी पडत असेल तर पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशीही सूचना त्यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन म्हणाले, पालखी मार्ग व तळांवर सुविधेबाबत पालखी सोहळा प्रमुखांनी सुचवलेल्या कामांना प्राधान्य देऊन ती कामे पूर्ण करण्यात येत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी पालखी मार्ग व तळांवर जिल्हा परिषदेमार्फत आरोग्य, पिण्याचे पाणी, स्नानगृह, हिरकणी कक्ष, विश्रांती कक्ष, महिला भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधेबाबत माहिती दिली. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.